स्वार्थाच्या आधी सांगितलं. अरे बहीण भावाच्या नात्यामध्ये सुद्धा स्वार्थ सांगितला. बहीण सुद्धा आपल्या भावावरती तोपर्यंत प्रेम करते जोपर्यंत त्याची परिस्थिती अनुकूल आहे तोपर्यंत. परिस्थिती अनुकूल आहे तोपर्यंत माझा लाडका दादा, माझा लाडका भाऊ म्हणून हाक मारेनी बहीण त्याच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याच्या पाठीमागे उभी राहील का नाही राहील याच्यामध्ये शंका आहे. आणि माझी लाडकी बहीण, माझी लाडकी ताई असा हाक मारणारा भाऊ तिच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये तिच्या पाठीमागे उभा राहील का नाही राहील याच्यामध्ये शंका आहे. कारण ही कलियुगाची अवस्था आहे माई बापांनो. त्या काळातली मुक्ताबाई आताच्या काळामध्ये पाहायला मिळेल का हो? काय ज्ञानोबरायांची मुक्ताबाई होऊन गेली रे. अरे 5 वर्षाची मुक्ताबाई जीवनातले मायबाप निघून जावे आणि मायबाप गेल्याच्या नंतर आपल्या भावंडांना सांगावं, अरे मला तुमची फक्त बहीण बनून नाही राहायचं तर तुमची आई व्हायचंय. असं म्हणत एका असाधारण कुटुंबाची गृहिणीपणाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेत आईची सुद्धा भूमिका निभावते आणि बहिणीची सुद्धा भूमिका निभावते. तिला बहीण म्हणतात. अरे काय मुक्ताबाई ज्ञानोबरायांचं प्रेम होतं. पण आता या कलियुगामध्ये जमिनीचे भाव वाढले म्हणून आपल्या भावावरती दावा ठोकणारी बहीण तुम्हाला पाहायला मिळते. बापाच्या संपत्तीमध्ये हिस्सा घेणारी बहीण तुम्हाला पाहायला मिळते. संत महात्मे सांगतात ही तर बहीण कुणाची नाही, भाऊ सुद्धा कुणाचा नाही.